लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनच्या वतीनं शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादासाठी त्यांचे नातू सचिन साठे यांच्यासह अन्य कुटुंबीय उपस्थित होते. परिसंवादानंतर कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या निर्मितीबद्दल साठे कुटुंबियांनी विद्यापीठ प्रशासनाला धन्यवाद दिले. यावेळी सचिन साठे यांनी एस न्यूजशी बोलताना केंद्र सरकारनं भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा गौरव करावा अशी मागणी केली. अध्यासनाच्या माध्यमातून अण्णाभाऊंच्या साहित्याचा जो प्रचार आणि प्रसार आहे, जो सातत्यानं होत असतो, हा कायमस्वरूपी होत राहावा अशी माझी या निमित्तानं विद्यापीठ स्तराकडून प्रामाणिक भावना आहे. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा कार्यकाळ आणि त्यांचा एकूण इतिहास किंवा त्यांचं कार्य जगासमोर येण्यासाठी म्हणजे फार उशीर झालेला असं मला दिसते. आजच्या या 21व्या शतकामध्ये अण्णाभाऊंच्या सर्व कार्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुणगौरव होताना फार आनंद होतो आहे. याही पलीकडं सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या सर्व कार्याचा एकूण अभ्यास करून या देशाच्या शासन व्यवस्थेनं, केंद्रीय गव्हर्नमेंटनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी आमची सर्व अनुयायांची प्रामाणिक मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. या भेटीवेळी प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड, शंकर कवळे, डॉक्टर धनंजय साठे, ॲडव्होकेट मीराताई साठे, सीमाली साठे, संगीता कवळे, पूनम कवळे, राणी चव्हाण यांच्यासह साठे कुटुंबीय उपस्थित होते.